वीज दरवाढीने उद्योगधंदे चिरडले जाणार, व्यापाऱ्यांनी एकत्र येत दर्शवला तीव्र निषेध। महावितरणने वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला होता। त्यास व्यापाऱ्यांचा कडाडून विरोध असताना देखील वीज दरवाढीचे सुधारित आदेश काढण्यात आले। त्यानुसार वीज दरात तब्बल 25 ते 30% वाढ होणार असून उद्योगधंदे पार चिरडले जाणार आहेत। त्यामुळे प्रस्तावित वीज दरवाढीला विरोध करण्यासाठी व्यापाऱ्यांनी वज्रमूठ उभारली असून जिल्ह्याभरातील व्यापाऱ्यांच्या संघटनांनी आज एकत्र येत दरवाढीला तीव्र विरोध दर्शवला आहे। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले। छतावर सोलर पॅनल बसविणाऱ्या वीज ग्राहकांबाबत देखील महावितरणचे चुकीचे धोरण आहे, कारण दिवसा 8 तास वापरलेल्या विजेतून ग्राहकांना वजावट मिळणार आहे। रात्रीच्या वीज वापर वजावट केली जाणार नाही असेही मारक धोरण असून मात्र यास उच्च न्यायालयाने 14 जुलैपर्यंत स्थगिती दिली असून ती कायम ठेवावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली। ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पोद्दार, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष वर्धमान सिंघवी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग, नितीन सिंघवी, भागवत सोनगिरे, चेतन वानखेडे, अश्विनी परदेशी, नितीन बडागे, अन्य पदाधिकारी या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झाले होते। तर ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, धुळे अवधान मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, वीज ग्राहक संघटना, स्पून पाईप असोसिएशन, धुळे जिल्हा सराफा असोसिएशन, इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे पदाधिकारी सदस्य या आंदोलनात सहभागी झाले होते। राष्ट्रीय स्तरावरची संघटना आहे, त्या संघटनेतर्फे 30 जून 2025 पासून MERCने जे काही बदल केलेले त्या बदलामध्ये जोपर्यंत सूर्योदय असेल किंवा सूर्य असेल तोपर्यंतच तुम्हाला तुमच्या वापरावर क्रेडिट मिळणार आहे। त्याच्यानंतर संध्याकाळी 5 वाजेनंतर 6 वाजेनंतर जे काही तुमचं कन्झम्पशन होईल त्याचे विजेचे दर वाढवण्यात आलेले आहे आणि त्याला क्रेडिटही बंद केलेले आहे। या दोन्ही गोष्टींसाठी अचानक शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे जवळपास सगळ्या इंडस्ट्रीज आणि विशेषतः व्यापारी आस्थापना ज्यांचे 10 kVच्या वरचे कनेक्शन आहे त्यांना फार मोठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे, कारण गुंतवणुकीचा लवकर विचार होईल, योग्य विचार होईल आणि सर्वसामान्य ग्राहकांना, कारण याच्यामुळे उद्योगांचं स्थलांतर होण्याचं प्रमाण वाढू शकतं आणि या प्रदेशामध्ये बेरोजगारी पण जास्त होऊ शकते। ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन तर्फे आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांना 30 जून 2025 पासून सोलर एनर्जी वापरावर जो काही बदल केलेला आहे त्याच्यामुळे जी काही करवाढ 10 kV वरच्या ग्राहकांवर लादलेली आहे त्याच्या निषेधार्थ एक निवेदन माननीय अप्पर जिल्हाधिकारी महोदय यांना देण्यात आलं आणि त्याच्यामध्ये त्यांना विनंती करण्यात आली की यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर या प्रदेशामध्ये बेरोजगारी वाढेल, बरेचसे उद्योग स्थलांतर होतील, याच्यामुळे वीज वाढ जवळपास 25% ते 35% वीज दरवाढ होणार आहे आणि ही वाढीव वीज दरवाढ ही उद्योगाला परवडणारी नाही, व्यापाराला परवडणारी नाही। त्याच्यामुळे आम्ही आमच्या भावना राज्य शासनाला कळवाव्या असे निवेदन आज अप्पर जिल्हाधिकारी महोदय यांना या संघटनेतर्फे देण्यात आले। यासोबत शहरातल्या ज्या विविध व्यापार आणि उद्योगामध्ये संबंधित संघटना याच्यामध्ये सहभागी झाल्या। धुळे आणि परिसरातील सर्व सोलर विक्रेते आज या निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते।